सीनियर ज्युनियर इंटरॅक्शन जे आहे कॉलेजच्या दशेतलं म्हणजे विद्यार्थी दशेतलं हे फार महत्वाचं असतं. खरं सांगू आमच्या वेळी काय व्हायचं, माझ्या आधीच्या 3 बॅचेस आणि माझ्या नंतरच्या 3 बॅचेस आमच्या सगळ्यांच्या मध्ये कम्युनिकेशन असायचा. मग ते गॅदरिंग असो, एखादं एक्झिबिशन असो, एखादा सेमिनार असो, त्याच्याशी त्या निमित्तानं एकमेकांशी संवाद व्हायचा. आणि हा संवाद कुठे उपयोगाला येतो, तर ज्यावेळी मी एखाद्या कंपनीमध्ये जातो, तिथे कदाचित माझा एखादा सीनियर मला भेटतो. त्यामुळे मला तिथे काही वेळा प्रेफरन्स मिळू शकतो किंवा काही लिबर्टी मिळू शकते किंवा एक नाही म्हटलं तरी एक आपण मेंटल सपोर्ट ज्याला म्हणतो, तो मला मिळू शकतो. तर सीनियर ज्युनियर इंटरॅक्शन जे आहे कॉलेजमधलं ते फारच महत्वाचं आहे. आणि मला जसं आठवतं की आमच्या वेळी हे फार होतं म्हणजे सगळ्या बॅचेसमध्ये. आत्ता जरा ते कुठंतरी कमी वाटतंय असं मला वाटतंय. म्हणजे आता जे माझ्या काळातले इंजिनियर्स आहेत त्यांना कळत असेल ते समजत पण असेल की आपल्या वेळी आपल्या आधीच्या 3-4 बॅचचे विद्यार्थी सगळे आपल्याला माहिती होते आणि नंतरच्या बॅचेसचे ज्युनियर्स पण माहिती होते. आता काय आहे की हा एक वेगळ्या प्रकारचा संवाद आणि एक नातं त्या ठिकाणी निर्माण व्हायचं की जे बरेच वर्ष टिकून राहायचं आणि ज्याचा या व्यावहारिक जगात फार उपयोग व्हायचा आपल्याला किंवा होतो, अजूनही होतो. बघा पटेल माझं म्हणणं बऱ्याच जणांना.